तर लास्ट टाइम आपण इंडक्शन फेनॉमेनन बघितलेला होता. इंडक्शन म्हणजे काय? इलेक्ट्रिफिकेशनची एक प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये न्यूट्रल बॉडी चार्ज बॉडीच्या जवळ नेली तर काय होतं, न्यूट्रल बॉडीवर एका साईडला निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतो आणि दुसऱ्या साईडला काय होतो, पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतो. ओके, म्हणजे नियर साईडला न्यूट्रल बॉडीच्या नियर साईडला काय होणार, अपोजिट चार्ज प्रोड्यूस होणार, म्हणजे पॉझिटिव्हचा अपोजिट निगेटिव्ह, आणि फार साईडला सेम सिमिलर चार्ज डेव्हलप होणार, म्हणजे पॉझिटिव्हचं सिमिलर पॉझिटिव्ह. ठीक आहे. आणि न्यूट्रल बॉडीवर पूर्णच पॉझिटिव्ह चार्ज प्रोड्यूस करायचा असेल तर त्याची राईट हँड साईड आपल्याला काय करावं लागेल, अर्थला जोडावी लागेल. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज सगळा अर्थला निघून जाईल आणि न्यूट्रल बॉडी बिकम निगेटिव्हली चार्ज. इंडक्शन म्हणजे काय बघा, व्हेन न्यूट्रल बॉडी इज ब्रॉट नियर चार्ज बॉडी, ज्यावेळी न्यूट्रल बॉडी चार्ज बॉडीच्या जवळ आणतो, देन नियर साइड ऑफ न्यूट्रल बॉडी बिकम अपोजिटली चार्ज. म्हणजे नियर साइड जे आहे चार्ज बॉडीची जवळची साइड पॉझिटिव्ह असेल तर त्याच्याजवळ निगेटिव्ह चार्ज तयार होणार. नियर साइड बिकम अपोजिटली चार्ज अँड फार्दर साइड बिकम सिमिलरली चार्ज इज कॉल्ड एज इंडक्शन. इथे एक एक्झाम्पल दाखवलेला आहे. हा इलिप्टिकल बॉडी ही सुरुवातीला न्यूट्रल बॉडी होती आणि ही चार्ज बॉडी आहे. पॉझिटिव्हली चार्ज बॉडी न्यूट्रल बॉडीच्या जवळ आणल्यानंतर न्यूट्रल बॉडीच्या नियर साईडला काय होणार, इथं निगेटिव्ह चार्ज, आणि अपोजिट साईडला फार्दर साईडला सिमिलर चार्ज डेव्हलप होणार, किंवा इथं देखील दाखवले. आता याच्यावरून काय लक्षात येतं, पॉझिटिव्ह मध्ये रिपल्शन असतं, निगेटिव्ह मध्ये देखील रिपल्शन असतं. पॉझिटिव्ह मध्ये अट्रॅक्शन असतं, आणि पॉझिटिव्ह आणि न्यूट्रल मध्ये किंवा निगेटिव्ह आणि न्यूट्रल मध्ये काय होतं, अट्रॅक्शन प्रोड्यूस होतं. आणि हे कशामुळे होतं, ड्यू टू इंडक्शन फेनॉमेनन. याचं एक्झाम्पल मी लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं होतं की केसामधून आपण कंगवा फिरवला तर केस पॉझिटिव्हली चार्ज होतात आणि कंगवा जो आहे तो निगेटिव्हली चार्ज होतो. आणि तो आता चार्जड कंगवा, निगेटिव्हली चार्ज कॉम जर आपण पीसेस ऑफ पेपर जवळ नेला, कागदाच्या तुकड्यांच्या जवळ नेला, तर काय होतात, कागदाचे तुकडे त्याला चिकटतात. आता कागदाचे तुकडे, पीस ऑफ पेपर्स जे आहेत ते मात्र कुठेही घासलेले अगोदर नसतात किंवा ते चार्ज नसतात. मग ते कसे काय चिकटतात, म्हणजे कागदाचे तुकडे न्यूट्रल बॉडी आहे आणि कंगवा जो आहे तो चार्ज बॉडी आहे. अट्रॅक्शनमुळे ते एकमेकाला चिकटतात. किंवा तुम्ही बघितलेलं असेल की बलून आपण आपल्या कपड्यांना घासला, आपल्या क्लॉथ बरोबर बलून घासला तर काय होतात, बलून चार्ज होतो आणि त्याला वॉलच्या जवळ नेला तर वॉलला काय होतो, जाऊन तो चिकटून बसतो, वॉलला जाऊन चिकटतो. आता वॉल न्यूट्रल बॉडी आहे, ओके, आणि बलून चार्ज बॉडी आहे, त्यांच्यातल्या अट्रॅक्शनमुळे तो त्याला जाऊन चिकटून बसतो. तुम्ही ही देखील एक गोष्ट ऑब्झर्व केलेली असेल की ज्यावेळी तुम्ही मोटरसायकलवरून ट्रॅव्हलिंग करताय, ओके, हाय वेलॉसिटीने ट्रॅव्हलिंग करताय, त्यावेळी कपडे जास्त घाण होतात. ओके, कपडे जास्त घाण का होतात, कारण ज्यावेळी तुम्ही मोटरसायकलवरून ट्रॅव्हलिंग करताय त्यावेळी तुमचे क्लॉथ आणि एअर याच्यामध्ये फ्रिक्शन होतं, आणि फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी माहिती आहे तुम्हाला, एक बॉडी पॉझिटिव्हली चार्ज होते आणि दुसरी बॉडी निगेटिव्हली चार्ज होते. त्याच्यामुळे क्लॉथ जे आहे ते चार्ज बॉडी होतात. फ्रिक्शनमुळे काय होतात, सुरुवातीला एअर आणि क्लॉथच्या फ्रिक्शनमुळे क्लॉथ चार्ज बॉडी होतात, आणि एअर मध्ये असणारे डर्ट पार्टिकल ते न्यूट्रल बॉडी असतात. मग ते डर्ट पार्टिकल काय होतात, न्यूट्रल बॉडी असणारे डर्ट पार्टिकल चार्ज बॉडी असणाऱ्या क्लॉथला काय होणार, येऊन चिकटतात, आणि त्याच्यामुळे कपडे लगेच काय होतात, घाण होतात ट्रॅव्हलिंग करत असताना. ओके, हे इलेक्ट्रोस्टॅटिक्समुळे होते किंवा इंडक्शनमुळे होते, लक्षात घ्या. किंवा अनेक वेळा तुम्ही बघितलेलं असेल की पक्षी किंवा प्राणी जे आहे ते ट्रॅव्हल करत असताना काय होतात, त्यांच्या पंखाबरोबर त्यांच्या पिसांच्या बरोबर काय होतात, काही सीड्स किंवा पॉलिनेशन प्रोसेस तुम्हाला माहित असेल, पॉलिनेशन साठी जे लागणारे पोलन ग्रेन्स आहेत ते देखील कॅरी करतात. आता पोलन ग्रेन जे आहेत किंवा हे सीड्स वगैरे जे आहेत वेगवेगळ्या ट्रीचे वगैरे, ते पक्ष्यांना वगैरे कसे काय चिकटतात किंवा प्राण्यांच्या केसांना का चिकटतात, कारण वन्स अगेन ते ट्रॅव्हल करत असताना फ्रिक्शनमुळे काय होणार आहे, त्यांच्या बॉडीवर चार्ज डेव्हलप होतो आणि त्या चार्जमुळे काय होतात, ते चिकटतात पोलन ग्रेन्स. ठीक आहे, तर या पद्धतीने ही सगळी इंडक्शनची प्रोसेस आहे. याच्यामध्ये कुणाला काय डाऊट असेल तर विचारा, अदरवाइज वी कॅन सी नेक्स्ट पार्ट.
आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे बेसिक प्रॉपर्टीज ऑफ चार्ज बघायचं आहे. बेसिक प्रॉपर्टीज ऑफ चार्ज काय आहे ते बघायचं आहे आपल्याला. बेसिक प्रॉपर्टीज ऑफ चार्ज. इथं काय क्वेश्चन आहे, व्हाय यू हॅड कनेक्टेड दॅट बॉडी टू अर्थ. हा, इंडक्शन मध्ये ही बॉडी अर्थला का कनेक्ट केलेली आहे. हे बघा, अर्थला कनेक्ट करायच्या अगोदर इथं काही लोकांचे क्वेश्चन आहेत. अर्थला कनेक्ट करायच्या अगोदर काय होणार सांगा. एका साईडला निगेटिव्ह चार्ज, दुसऱ्या साईडला पॉझिटिव्ह चार्ज तयार होणार, बरोबर. मग या न्यूट्रल बॉडीवर एकूण चार्ज किती असणार. एक साईड जरी निगेटिव्हली चार्ज असली, दुसरी साईड जरी पॉझिटिव्हली चार्ज असली, तरी नेट चार्ज ऑन न्यूट्रल बॉडी किती आहे, अजून झिरोच आहे ना. आता न्यूट्रल बॉडीवर चार्ज आणायचा असेल, रिझल्टंट एक पॉझिटिव्ह तरी नाही तर निगेटिव्ह तरी चार्ज आणायचा असेल, तर काय करायचं, ही राईट हँड साईड जी आहे, म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज साईड जी आहे ती काय करायची, अर्थला जोडायची. अशी अर्थला जोडायची. अर्थला जोडल्यामुळे काय होणार, इकडचा हा पॉझिटिव्ह चार्ज जो आहे ना तो सगळा निघून जाणार. लक्षात येते मी काय सांगतोय. आणि न्यूट्रल बॉडीवर नेट चार्ज कुठला राहणार, मग निगेटिव्ह चार्ज राहणार. आणि अशा प्रकारे न्यूट्रल बॉडीवर इंडक्शनच्या साइन आपल्याला रिझल्टंट चार्ज प्रोड्यूस करता येतो. लक्षात आलं मी काय सांगितलं. कारण अर्थला जर कनेक्ट केलं नाही, न्यूट्रल बॉडी जर अर्थला जोडली नाही, तर काय होणार, नेट चार्ज बॉडीवरचा झिरोच राहणार. एक साइड निगेटिव्ह, दुसरी साइड पॉझिटिव्ह चार्ज होणार, परंतु नेट चार्ज झिरोच राहणार आहे. न्यूट्रल बॉडीला पॉझिटिव्हली चार्ज करायचं असेल तर काय पाहिजे, ही चार्ज बॉडी मग निगेटिव्हली चार्ज बॉडी पाहिजे. चार्ज बॉडी जी आहे ना ती निगेटिव्हली चार्ज बॉडी आणायची. मग न्यूट्रल बॉडीवर त्या साईडला काय होणार, पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होणार आणि दुसऱ्या साईडला निगेटिव्ह चार्ज प्रोड्यूस होणार. मग काय करायचं, परत अर्थला कनेक्ट करायची, निगेटिव्हली चार्ज साईड कनेक्ट करायची अर्थला. मग काय होणार, न्यूट्रल बॉडीवर पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होणार. लक्षात आलं. म्हणजे अर्थला तुम्ही पॉझिटिव्ह चार्ज जोडा नाही तर निगेटिव्ह चार्ज जोडा, काय होणार, फायनल चार्ज सगळा तिथला निघूनच जातो, जी साईड जोडलेली आहे ती. हा, आता बेसिक प्रॉपर्टीज ऑफ चार्जेस काय बघा. फर्स्ट इज द ऍडिटिव्ह नेचर ऑफ द चार्ज. Additive nature of charge. ऍडिटिव्ह नेचर ऑफ चार्ज ही प्रॉपर्टी काय आहे बघा. तर ऍडिटिव्ह नेचर ऑफ चार्ज नुसार टोटल चार्ज ऑन ए बॉडी इज इक्वल टू टोटल चार्ज ऑन ए बॉडी इज इक्वल टू algebraic sum of all charges, algebraic sum of all the charges distributed on different parts of the object, distributed on different parts of ऑब्जेक्ट. ठीक आहे. आता हे असं का होतं, ऍडिटिव्ह नेचर चार्जला काय येतं, अल्जेब्रिक सम का होते, कारण चार्ज ही काय आहे, स्केलर क्वांटिटी आहे. चार्ज इज अ स्केलर क्वांटिटी, इट इज नॉट द वेक्टर क्वांटिटी. आणि चार्ज स्केलर क्वांटिटी असल्यामुळे काय होणार आहे, टोटल चार्ज ऑन ए बॉडी इज इक्वल टू अल्जेब्रिक सम ऑफ चार्ज ऑन डिफरंट पार्ट्स. म्हणजे एक्झाम्पल जर द्यायचं झालं, सपोज ही एक बॉडी आहे आणि सपोज याचे काही पार्ट्स आहेत, 4 पार्ट्स आहेत. ठीक आहे. सपोज या ठिकाणी चार्ज आहे 10 कुलम, या ठिकाणी आहे -2 कुलम, या ठिकाणी आहे 4 कुलम आणि या ठिकाणी आहे -6 कुलम. ठीक आहे. तर व्हॉट इज द टोटल चार्ज ऑन द बॉडी, नेट चार्ज ऑन द बॉडी. टोटल चार्ज ऑन द बॉडी किती येणार, त्याच बॉडीवर असणारा चार्ज. तर टोटल चार्ज म्हणजे अल्जेब्रिक सम करायचं आहे, कन्सिडरिंग देअर साइन कन्सिडर करून. सो 10 + 4 14, म्हणजे पॉझिटिव्ह 14 आहे आणि निगेटिव्ह 8 आहे.
-2 -6 म्हणजे -8. निगेटिव्ह किती आहे? -8 आहे. पॉझिटिव्ह किती आहे? 14. 14 - 8 म्हणजे किती होणार? 14 - 8 6 कुलम प्लस 6 कुलम इज द टोटल चार्ज ऑन द बॉडी. याला काय म्हणायचं? अल्जेब्रिक सम म्हणजे आता दोन प्रकारच्या सम असतात, लक्षात घ्या. एक असते व्हेक्टर सम आणि दुसरी असते अल्जेब्रिक सम. व्हेक्टर सम म्हणजे डायरेक्शन कन्सिडर करून केलेली सम. म्हणजे उदाहरण सांगतो तुम्हाला. हे बघा, ही एक बॉडी आहे. याच्यावर मी सपोज काय केला, सुरुवातीला फोर्स लावला 4 न्यूटन आणि नंतर या बॉडीवर फोर्स लावला 3 न्यूटन. व्हॉट इज द टोटल फोर्स ऑन दिस बॉडी? आन्सर काय येईल असं वाटतंय? एक बॉडी आहे ए बॉडी. या बॉडीवर काय केला मी? सुरुवातीला 4 न्यूटन फोर्स लावला, नंतर 3 न्यूटन फोर्स लावला. तर एकूण फोर्स इथे किती होणार सांगता येते? एकूण फोर्स किती होणार? सुरुवातीला 4 न्यूटन नंतर 3 न्यूटन फोर्स लावला, तर एकूण फोर्स बॉडीवर किती? आन्सर येणार इथं 5 न्यूटन. बघा परत, समजा बॉडी ए आहे, याच्यावर 4 न्यूटन सुरुवातीला फोर्स लावला आणि नंतर 3 न्यूटन फोर्स लावला, तर इथं टोटल फोर्स आता किती येणार आहे? 7 न्यूटन येणार. ओके. त्याच्यानंतर समजा ही अशी बॉडी आहे. ओके, इकडून फोर्स लावला मी 4 न्यूटन आणि नंतर मी 3 न्यूटनचा फोर्स लावला. ओके, सेम बॉडी आहे. तर एकूण फोर्स आता किती येणार आहे? 1 न्यूटन. म्हणजे फोर्स, रिझल्टंट फोर्स काढायला इथं काय करावं लागते आपल्याला? डायरेक्शन कन्सिडर करून सम करावे लागते. त्याला काय म्हटलं जातं? व्हेक्टर ऍडिशन असं म्हटलं जातं. स्केलर ऍडिशन आणि व्हेक्टर ऍडिशन मध्ये खूप डिफरन्स आहे. स्केलर ऍडिशन म्हणजे डायरेक्ट, स्केलर ऍडिशन म्हणजे अल्जेब्रिक ऍडिशन, म्हणजे जस्ट व्हॅल्यूची ऍडिशन करायची, त्याला अल्जेब्रिक ऍडिशन म्हणायचं. व्हॅल्यूची ऍडिशन म्हणजे 3 + 4 किती? 7. 3 + 4 7च असतं. परंतु व्हेक्टर ऍडिशन मध्ये तसं नसतं. 3 + 4 5 पण येऊ शकतं, 3 + 4 6 पण येऊ शकतं. हे कशावर डिपेंड असणार आहे? डायरेक्शनवर डिपेंड असणार आहे. त्याच्यासाठी व्हेक्टर टॉपिक तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करायला पाहिजे. आता हे 3 + 4 5 कसं येतं हे जर तुम्हाला प्रूव्ह करायचं असेल तर काय करायचं? युट्यूबवर जायचं आणि माझा मॅथमॅटिकल मेथड नावाचा जो टॉपिक आहे तो स्टडी करा. त्याच्यामध्ये व्हेक्टर ऍडिशन कशी केली जाते हे शिकवलेलं आहे. त्याच्यामुळे 3 न्यूटन फोर्स आणि 4 न्यूटन फोर्सचा एकूण फोर्स होणार 5 न्यूटन. हे तुम्हाला तिथं कळेल. ठीक आहे. तर बेसिक प्रॉपर्टीज ऑफ चार्ज मध्ये फर्स्ट आहे ऍडिटिव्ह नेचर ऑफ द चार्ज. टोटल चार्ज ऑन द बॉडी इज इक्वल टू काय असतं? अल्जेब्रिक सम, म्हणजे जस्ट आपली जी व्हॅल्यूची सम असते ती, कन्सिडरिंग साइन of all charges distributed on different parts of the object. So this is the first property. त्याच्यानंतर सेकंड प्रॉपर्टी आहे चार्जची, दॅट इज क्वांटायझेशन ऑफ द चार्ज. सेकंड प्रॉपर्टी काय आहे? क्वांटायझेशन ऑफ चार्ज. ओके, आता हे क्वांटायझेशन ऑफ चार्ज खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. क्वांटायझेशन ऑफ चार्ज म्हणजे काय? कुठल्याही बॉडीवरचा चार्ज एका ठराविक क्वांटिटी मध्येच असतो. आता फॉर एक्झाम्पल, एखाद्या बॉडीवर मिनिमम चार्ज किती प्रोड्यूस करू शकतो? मिनिमम चार्ज ऑन ए बॉडी सांगू शकताय? एका बॉडीवर मला चार्ज प्रोड्यूस करायचा, तर मिनिमम चार्ज किती प्रोड्यूस करू शकतो? म्हणजे त्याच्या खालची व्हॅल्यू चार्जची आपण प्रोड्यूसच करू शकत नाही. ती असते 1.6 × 10⁻⁻19 कुलोम. याच्यापेक्षा कमी चार्ज आपण कुठल्याही बॉडीवर प्रोड्यूस करू शकत नाही. ओके, म्हणजे 1 × 10⁻⁻19 प्रोड्यूस करू शकत नाही. असं का होतंय? कारण बॉडी चार्ज आपण कशी करतोय? एकतर इलेक्ट्रॉन ऍड करून किंवा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करून. बरोबर आहे ना? इलेक्ट्रॉन ऍड करा किंवा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करा.
तरच काय होणार आहे, बॉडीवर चार्ज डेव्हलप होणार. बरोबर आहे ना मी काय सांगतोय? मग इलेक्ट्रॉन, मिनिमम इलेक्ट्रॉन किती ऍड करू शकतो किंवा किती रिमूव्ह करू शकतो? मिनिमम इलेक्ट्रॉन एकच ऍड किंवा रिमूव्ह करू शकतो. त्याच्यापेक्षा कमी करायला कात्रीनं कट करायला पाहिजे इलेक्ट्रॉनला. इलेक्ट्रॉनला कात्रीनं कट करता येईल का? म्हणजे अर्धा इलेक्ट्रॉन ऍड करता येईल, अर्धा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करता येईल, असं नाही होणार, लक्षात घ्या. म्हणजे एकच इलेक्ट्रॉन ऍड केला बॉडीमध्ये तर एका इलेक्ट्रॉनचा फक्त चार्ज डेव्हलप होणार, निगेटिव्ह चार्ज. किंवा एकच इलेक्ट्रॉन बॉडीमधून बाहेर काढला तर एकाच इलेक्ट्रॉनचा पॉझिटिव्ह चार्ज, कारण इलेक्ट्रॉन बाहेर काढले तर पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतो, माहिती आहे ना. म्हणजे मिनिमम चार्ज एखाद्या बॉडीवर किती प्रोड्यूस करू शकतो? 1.8 इंटू 10⁻⁹ कुलोम. हे जे मी सांगितलं ते लक्षात आलं का? मिनिमम चार्ज. मॅक्सिमम मात्र कितीही प्रोड्यूस करू शकतो, त्याला काही लिमिट नाहीये, मॅक्सिमम कितीही. ठीक आहे. बरं, मग आता मिनिमम एवढा जर प्रोड्यूस करत असेल, नेक्स्ट व्हॅल्यू याच्यापेक्षा मोठी व्हॅल्यू 1.6 पेक्षा काय आहे? 2.1 फॉर एक्झाम्पल. 2.1 इंटू 10⁻⁹ कुलोम मी चार्ज प्रोड्यूस करू शकेन का? याचा आन्सर काय येईल सांगता येते? 1.6 पेक्षा हा जास्त आहे, प्रोड्यूस करू शकतोय. 1.6 पेक्षा जास्त चार्ज 2.1 आहे, तो प्रोड्यूस करू शकेल का आपण? येस ऑर नो, आन्सर सांगा मला. याचा आन्सर आहे नो. एवढा चार्ज आपण प्रोड्यूस करू शकत नाही. याचं रिझन सांगतो तुम्हाला. हे बघा, ही अगोदर कन्सेप्ट लक्षात घ्या. ही बॉडी आहे, सुरुवातीला काय आहे? न्यूट्रल आहे. एक इलेक्ट्रॉन बॉडीमध्ये ऍड केला, इलेक्ट्रॉनची संख्या वाढणार ना प्रोटॉनच्या तुलनेत. कितीनं वाढणार? एका इलेक्ट्रॉनच वाढणार. आणि याच्यावर चार्ज किती प्रोड्यूस होणार? -1.6 इंटू 10⁻⁹ कुलोम. किंवा पॉझिटिव्ह चार्ज घेऊया, एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला, एक इलेक्ट्रॉन बॉडीमधून, न्यूट्रल बॉडीमधून काढून टाकला एक इलेक्ट्रॉन, तर या बॉडीवर काय होणार? +1.6 इंटू 10⁻⁹ कुलोम. आता एका इलेक्ट्रॉन नंतर चार्ज मला वाढवायचा आहे ना, एका इलेक्ट्रॉन नंतर किती इलेक्ट्रॉन काढू शकतो मी? 1.25 काढू शकतो, 1.5 काढू शकतो का? किती इलेक्ट्रॉन काढू शकतो? 2च इलेक्ट्रॉन काढू शकतो. एका इलेक्ट्रॉन आणि 2 इलेक्ट्रॉनच्या मधली व्हॅल्यू इलेक्ट्रॉनची काढता येत नाही, लक्षात घ्या, कारण इलेक्ट्रॉनला कट करता येत नाही. सो एक इलेक्ट्रॉन काढला तर एवढा, 2 इलेक्ट्रॉन काढलं तर 2 इलेक्ट्रॉनवरचा चार्ज म्हणजे 3.2 इंटू 10⁻⁹ कुलोम. म्हणजे 1.6 आणि 3.2 याच्या मधली व्हॅल्यू मला प्रोड्यूस करताच येणार नाही. 1.6 इंटू 10⁻⁹ कुलोम नंतर नेक्स्ट 3.2 इंटू 10⁻⁹ येणार. बरं, मग परत विचारलं, 4 इंटू 10⁻⁹ कुलोम चार्ज मी प्रोड्यूस करू शकेन का? 4 इंटू 10⁻⁹ असा क्वेश्चन विचारला तर त्याचा आन्सर काय येईल? सांगता येते का? नो. अभिजित सेज नो. आणखी कुणाचा आन्सर? सय्यद नो. करेक्ट. अंकिता नो. का करू शकत नाही तसं? 4 इंटू 10⁻⁹ का प्रोड्यूस करू शकणार नाही? वन्स अगेन सेम, एका इलेक्ट्रॉन नंतर एक इलेक्ट्रॉन काढल्यानंतर आणखी एक इलेक्ट्रॉन काढू शकतो, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन काढले, आणखी एक इलेक्ट्रॉन काढला तर 3 इलेक्ट्रॉन काढले. 3 इलेक्ट्रॉन काढले तर ते 4.8 होणार ना, म्हणजे 3 इलेक्ट्रॉन बाहेर काढले तर +4.8 इंटू 10⁻⁹ कुलोम होणार, म्हणजे 3.2 नंतर 4.8 इंटू 10⁻⁹. तर या पद्धतीनं ह्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या चार्जच्या प्रोड्यूस होतात. मग यालाच काय म्हणायचं? क्वांटायझेशन म्हणायचं. क्वांटायझेशन ऑफ चार्ज म्हणजे काय? हा, करेक्ट सय्यद. क्वांटायझेशन ऑफ चार्ज म्हणजे काय? एखाद्या बॉडीवर चार्ज हा एक ठराविक मल्टिपल मध्येच असणार, ठराविक क्वांटिटी मध्ये असणार. सगळ्या चार्जच्या व्हॅल्यू असू शकत नाहीत कुठल्याही बॉडीला, सगळ्या. ओके, हे काय सांगतोय लक्षात येत आहे? हे बघा, मिनिमम चार्ज 1.6 इंटू 10⁻⁹. त्याच्यानंतर नेक्स्ट चार्जची व्हॅल्यू 3.2 इंटू 10⁻⁹. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 4.8 इंटू 10⁻⁹. त्याच्यानंतर पुढची सांगा रे, कोण सांगेल? त्याच्यानंतर पुढची कुठली व्हॅल्यू येणार? किती इंटू 10⁻⁹? 6.4. करेक्ट. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला? चार्ज आणि बॉडी कितीच्या मल्टिपल इंटिग्रल मध्ये असतो? कितीच्या मल्टिपल इंटिग्रल मध्ये?
1.6 into 10 raised to minus 19. So that is the correct. ओके, आणि यालाच क्वांटायझेशन ऑफ द चार्ज असं म्हणायचं. म्हणजे त्याचं स्टेटमेंट काय येणार बघा. क्वांटायझेशन ऑफ चार्जचं स्टेटमेंट असं येणार काय, चार्ज ऑन ए बॉडी is always equal to charge on a body is always equal to multiple integral of charge on electron. Okay, charge on a body is always equal to multiple integral of charge on electron. यालाच काय म्हटलं जातं, क्वांटायझेशन ऑफ द चार्ज असं म्हटलं जातं. ओके, चार्ज ऑन ए बॉडी इज ऑलवेज इक्वल टू काय असतं, मल्टिपल इंटिग्रल ऑफ चार्ज ऑन इलेक्ट्रॉन असतं. हे लक्षात आलं का बघा. सो देअरफोर चार्ज, एखाद्या बॉडीवरचा चार्ज क्यू असेल तर क्यू इज इक्वल टू फॉर्म्युला काय लिहू शकतो मी, क्यू इज इक्वल टू, सांगू शकणार, क्यू इज इक्वल टू काय येणार, एन इंटू ए येणार. म्हणजे ईचं मल्टिपल इंटिग्रल म्हणजे एन ई, म्हणजे चार्ज येणार 1e नाहीतर 2e नाहीतर 3e नाहीतर 4e, या पद्धतीने येणार ना चार्ज. किती इलेक्ट्रॉन काढलेत किंवा किती इलेक्ट्रॉन ऍड केलेत त्याच्यानुसार ओके पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज प्रोड्यूस होणार. लक्षात आलं. पुन्हा एकदा सांगतोय, क्वांटायझेशन ऑफ चार्ज म्हणजे काय, एखाद्या बॉडीवर असणारा चार्ज हा ठराविक क्वांटिटीमध्ये असतो किंवा सर्टन मल्टिपल इंटिग्रल मध्येच असतो, सर्टन नंबरच्या पट्टीत असतो. आणि तो नंबर म्हणजे काय असणार आहे, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनवर असणारा जो चार्ज आहे ना त्याच्या पट्टीत. ठीक आहे. सो चार्ज ऑन बॉडी इज ऑलवेज इक्वल टू मल्टिपल इंटिग्रल ऑफ चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. सो क्यू इज इक्वल टू एन ई. मग याच्यावरून आणखी एक फॉर्म्युला मिळेल आपल्याला क्यू इज इक्वल टू एन ई वरून. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन टू प्रोड्यूस चार्ज क्यू, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स टू क्यू इज इक्वल टू एन ई मध्ये एन म्हणजे काय असणार आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असणार आहेत जे बॉडीमधून काढलेत किंवा बॉडीमध्ये ऍड केलेत. आणि ई म्हणजे काय, 1.6 इंटू 10 रेज टू मायनस 19 म्हणजे एका इलेक्ट्रॉनवरचा चार्ज. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स टू प्रोड्यूस चार्ज क्यू म्हणजे एखाद्या बॉडीवर क्यू चार्ज प्रोड्यूस करायचा असेल तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन एन चा फॉर्म्युला काय येणार सांगा रे. मग या फॉर्म्युल्यावरून काय येणार फॉर्म्युला, एन इज इक्वल टू करेक्ट क्यू बाय ई येणार. क्यू बाय ई एवढं लिहिलं तरी चालतं. ई ची व्हॅल्यू नंतर न्यूमेरिकल मध्ये ठेवायची. याच्यावरचा प्रॉब्लेम एक बघूया. प्रॉब्लेम काय बघा, प्रॉब्लेम इज लाईक दिस. हाऊ मच इलेक्ट्रॉन्स required to be transferred, electrons required to be transferred to produce 1 coulomb charge on a body. म्हणजे एक न्यूट्रल बॉडी आहे आणि त्याच्यावर मला 1 कुलोम्ब चार्ज प्रोड्यूस करायचा आहे, तर किती इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करावे लागतील. ओके, मग इथं फॉर्म्युला काय वापरणार, एन इज इक्वल टू क्यू बाय ई फॉर्म्युला वापरणार. ठीक आहे. सो देअरफॉर एन इज इक्वल टू काय येणार बघा, किती चार्ज प्रोड्यूस करायचा आहे, किती चार्ज, 1 कुलोम्ब. सो 1 एका इलेक्ट्रॉनवर चार्ज किती असतो, 1.6 इंटू 10 रेज टू मायनस 19. 1 divided by 1.6 into 10 raised to minus 19. So n is equal to 1 by 1.6 म्हणजे 0.625 येतं, 0.625 आणि 10 raised to minus 19 वर गेल्यानंतर 10 raised to plus 19 होणार. म्हणजे थोडक्यात n is equal to 625 वर 625 वर आपल्याला किती झिरो द्यावे लागतील,
प्लस येतं प्लस 0.625 इंटू 10⁻+19. ओके, -19 वर गेल्यानंतर +19 होणार. 625 वर किती झिरो द्यावे लागतील? 16 झिरो द्यावे लागतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. तर एवढे इलेक्ट्रॉन जे आहेत, हा नंबर तुम्हाला मोजता येतोय का बघा. एवढे इलेक्ट्रॉन एखाद्या बॉडीमध्ये ट्रान्सफर केले तर त्याच्यावर 1 कुलम चार्ज, म्हणजे 1 कुलम चार्ज देखील का आहे? खूप मोठा चार्ज आहे, लक्षात घ्या. ओके, खूप मोठा चार्ज आहे 1 कुलम चार्ज. आपल्याला 1 कुलम म्हणजे म्हणायला ते छोटं वाटतं, परंतु 1 कुलम चार्ज हा खूप मोठा चार्ज आहे. ओके, सो 0.625 इंटू 10⁻19 किंवा याला असं लिहू शकतो 6.25 इंटू 10⁻18. म्हणजे 6.25 इंटू 10⁻18 इलेक्ट्रॉन बॉडीमध्ये ऍड केले, बॉडीला दिले, बॉडीमध्ये ऍड केले तर काय होणार? -1 कुलम चार्ज डेव्हलप होणार. आणि 6.25 इंटू 10⁻2 इलेक्ट्रॉन बॉडी मधून बाहेर काढले तर काय होणार आहे? बॉडीवर पॉझिटिव्ह 1 कुलम चार्ज डेव्हलप होणार आहे. ओके, इथं कोणाला काय डाऊट आहे का? विचारा. तर इथं प्रिन्सिपल ऑफ क्वांटायझेशन मुळे आपल्याला एक फॉर्म्युला मिळतो, आणि तो फॉर्म्युला म्हणजे काय? Q इज इक्वल टू NE किंवा N इज इक्वल टू Q बाय E. N इज इक्वल टू Q बाय E. इथं आणखी एक याच्यावर Q इज इक्वल टू NE वरच आणखी एक क्वेश्चन आहे, तो एक क्वेश्चन बघूया. आणखी एक क्वेश्चन काय बघा. हाऊ मच पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस प्रेझेंट इन 1 ग्रॅम ऑफ वॉटर. क्वेश्चन काय बघा. हाऊ मेनी positive and negative charges are present in 1 gram of water. 1 gram of H2O म्हणजे वॉटर. ओके, याच्यामध्ये मॉलिक्युलर वेट दिलंय 18 ग्रॅम. मॉलिक्युलर वेट किती दिलंय? 18 ग्रॅम दिलंय. किंवा मॉलिक्युलर मास दिलंय, ते मॉलिक्युलर मास 18 ग्रॅम. आता 1 ग्रॅम वॉटर मध्ये किती पॉझिटिव्ह चार्जेस आणि किती निगेटिव्ह चार्जेस हे काढायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे? पॉझिटिव्ह चार्जेस म्हणजे प्रोटॉन, निगेटिव्ह चार्जेस म्हणजे इलेक्ट्रॉन. तर किती इलेक्ट्रॉन असतील आणि किती प्रोटॉन असतील ते काढायचं आहे. तर वॉटर काय आहे? न्यूट्रल बॉडी आहे, म्हणजे जेवढे प्रोटॉन असणार तेवढेच इलेक्ट्रॉन असणार आहेत. फक्त प्रोटॉनची संख्या काढली तरी चालते किंवा इलेक्ट्रॉनची संख्या काढली तरी चालते. आता हे कसं काढणार बघा. याच्या अगोदर काय करावं लागतील? नंबर ऑफ मोल्स काढावे लागतील. केमिस्ट्रीमध्ये नंबर ऑफ मोल तुम्हाला झालंय का? नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर. नंबर ऑफ मोल कसं काढायचं असतं माहिती असेल तर सांगा. नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल कसं काढायचं? हा केमिस्ट्रीचा पार्ट आहे. हा, गिवन मास डिवायडेड बाय मोलर मास. करेक्ट. गिवन मास किती आहे इथं? ठीक आहे, गिवन मास डिवायडेड बाय मोलर मास. ठीक आहे. सो नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू काय असतं? गिवन मास किती आहे? 1 ग्रॅम आहे. आणि मोलर मास किती आहे? 18 ग्रॅम आहे. सो नंबर ऑफ मोल्स येणार आहे 1/18. ठीक आहे. नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर काय झालं? 18.
आता आणखी एक गोष्ट तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये माहिती आहे का बघा, एका मोलमध्ये किती मॉलिक्युल्स असणार आहेत? एका मोलमध्ये किती मॉलिक्युल असतात? एका मोलमध्ये किती मॉलिक्युल असतात? हा, हे पण तुम्ही स्टडी केलाय. नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 1 मोल, हा 6.022 इंटू 10⁻23 असतात. ठीक आहे. सो देअरफोर नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ वॉटर किती येणार बघा? नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 1 ग्रॅम वॉटर, ते अगोदर काढूया ना, कारण 1 ग्रॅम वॉटर इथं दिलंय, इज इक्वल टू किती मोल आहेत? 1/18. आणि एका मोल किती मध्ये किती असतात? 0.6222 इंटू 10⁻23. हे काय लिहिलंय लक्षात येत आहे? एका मोलमध्ये असतात 6.022 इंटू 10⁻23. आणि असे किती मोल आहेत वॉटरचे? इथं 1/18 मोल आहेत ना, म्हणजे 1/18 मोल मध्ये किती असणार? म्हणजे 1 ग्रॅम वॉटर मध्ये किती असणार मॉलिक्युल? 1/18 इंटू 6.022 इंटू 10⁻23. लक्षात येत आहे मी काय लिहिलंय? पुन्हा एकदा बघा, इथं काय काय लिहिलेलं आहे. सुरुवातीला नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर केलं, कारण 1 ग्रॅम इथं वॉटर दिलंय. 1 ग्रॅम वॉटरचे किती मोल आहेत अगोदर बघितलं. नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर म्हणजे गिव्हन मास डिवायडेड बाय मोलर मास. सो 1 ग्रॅम डिवायडेड बाय 18 म्हणजे वॉटरचे इथं किती मोल आहेत? 1/18 मोल्स आहेत. ठीक आहे. एका मोलमध्ये मॉलिक्युल्स असतात 6.022 इंटू 10⁻23. मग 1/18 मोल आहे ना इथं, खरं 1 मोल नाही, 1/18 आहे. सो 1/18 मोल मध्ये म्हणजे 1 ग्रॅम मध्ये किती असणार? 1/18 इंटू 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स असणार आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर एका मॉलिक्युल मध्ये इलेक्ट्रॉन किती असणार? मग हे नंबर ऑफ मॉलिक्युल मिळाले. आता लिहूया नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन ए वॉटर मॉलिक्युल. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन ए वॉटर मॉलिक्युल किती असणार? सांगू शकताय का? वॉटर म्हणजे H2O ना. प्रत्येक हायड्रोजन मध्ये एक असतो, प्रत्येक हायड्रोजन मध्ये एक इलेक्ट्रॉन असतो. 2 हायड्रोजनचे म्हणजे 2 झाले ना. आणि ऑक्सिजन मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? एका ऑक्सिजन ॲटम मध्ये 8 असतात. म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन 1 वॉटर मॉलिक्युल असतात 10. आणि असे किती वॉटर मॉलिक्युल आहेत? एवढे, बरोबर आहे ना. सो देअरफोर आता डायरेक्टली लिहू शकतो टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, total number of electrons in 1 gram water. 1 gram water total number of electrons येतात. number of molecule 1/18 into 6.022 into 10⁻23 एवढे मॉलिक्युल आहेत. आणि प्रत्येक मॉलिक्युल मध्ये 10 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्याच्यामुळे हे कॅल्क्युलेशन आपल्याला आता करावं लागेल. आता 6 अप्रॉक्सिमेटली जर काढायचं असेल तर काय करूया, 6.022 ला 6 ऍझ्युम केलं तर 6 3 जार 10, किंवा हे एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन करून सांगतो तुम्हाला किती येतं. 6 3 जार 18, 6.022 इंटू 10 डिवायडेड बाय 18, हे येतं 3.345 इंटू 10⁻23. ओके, एवढे इलेक्ट्रॉन असणार आहेत इन 1 ग्रॅम वॉटर. अँड देअरफोर प्रोटॉन देखील तेवढेच असणार ना, कारण बॉडी न्यूट्रल आहे. सो देअरफोर टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स इन 1 ग्रॅम वॉटर, जेवढे इलेक्ट्रॉन असतात तेवढेच प्रोटॉन असतात. 3.345 इंटू 10⁻23. याचा आन्सर येणार आहे.
ओके. आणि कुलोम मध्ये टोटल पॉझिटिव्ह चार्ज काढायचा झाला, कुलोम मध्ये चार्ज काढायचा झाला नाही 3.345 इंटू 10⁻23 येतं, बरोबर आहे. आणि कुलोम मध्ये जर चार्ज काढायचा असला तर एका इलेक्ट्रॉननं याला मल्टिप्लाय करा, एवढे इलेक्ट्रॉन ना, आणि एका इलेक्ट्रॉननं मल्टिप्लाय करायला पाहिजे एका इलेक्ट्रॉनच्या चार्जनं. ठीक आहे. सो टोटल चार्ज काढायचा असेल, टोटल निगेटिव्ह चार्ज काढायचा असेल, किती इलेक्ट्रॉन आहे? 3.345 इंटू 10⁻23 इंटू 1.6 इंटू 10⁻⁻19. म्हणजे हे आन्सर काय येणार आहे? इंटू 1.6. सो हे येणार 5.35 इंटू 10⁻⁴ कुलोम. 5.35 इंटू 10⁻⁴ कुलोम येणार.